विधानसभा अध्यक्ष ज्या वेळेला अपात्रतेच्या याचिका निकालीत काढीत असतात त्यावेळेला त्यांना इतर कामं करू नयेत असा कुठेही आदेश नाही आहे। विधानसभा अध्यक्ष म्हणून विधिमंडळाच्या बोर्डाची कामं असतात, त्यात मुख्यमंत्री पण सदस्य असतात। मग आमदार म्हणून माझ्या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न असतील ते पण सोडवणं हे माझं कर्तव्य आहे आणि राज्याशी निगडीत इतर प्रश्न जे आहेत त्या संदर्भातही राज्यातील कार्यकारी मंडळाच्या मुख्य व्यक्तीशी संपर्क साधून जर का प्रश्न सोडवण्यास मला गरज असेल तर मला वाटत नाही त्याकरता मला कोणाची परवानगी घ्यायची गरज आहे। नंबर 1, सर्वप्रथम माझी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक ही 3 जानेवारीसाठी नियोजित होती, परंतु ती होऊ शकली नाही कारण मी आजारी होतो आणि इन्फ्लुएन्झाची लागण झाल्यामुळे मला 3-4 दिवस घरातनं बाहेर पडता आलं नाही। तब्येत सावरल्यानंतर रविवारी मी मतदारसंघातले काही महत्त्वाचे प्रश्न तसंच विधिमंडळ बोर्डातील काही प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर तातडीची चर्चा करणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे मी त्यांची भेट घेतली आणि त्या भेटीत कुलाबा नरिमन पॉईंट कनेक्टरचा विषय जो आहे त्यात MMRDAकडनं होणारी दिरंगाई आणि त्यात स्थानिकांचा जो विरोध आहे त्याकरता तो ओव्हरहेड ब्रिज न करता अंडर वॉटर टनलिंग करण्यासंदर्भातला प्रस्ताव मी त्यांच्याकडे जो मांडला आहे त्या संदर्भात चर्चा करायची होती। मुंबईतल्या दक्षिण मुंबईतले 8 मोठे रस्ते ज्याचं कॉन्क्रिटीकरण थांबलं आहे ते त्वरित चालू करणं अत्यंत आवश्यक आहे हा मुद्दा होता। दक्षिण मुंबईतील 6 लोकेशनचं ब्युटिफिकेशन माझ्या मतदारसंघातील नरिमन पॉईंट, माझ्या मतदारसंघातील रिगल सर्कल, ऑर्नामेंट सर्कल ह्यांचं डेव्हलपमेंट होणं प्रलंबित होतं, त्या संदर्भातली चर्चा होती आणि विधिमंडळातील कंत्राट कर्मचारी जे आहेत त्यांची परमनंट नियुक्ती करणं आणि जी 132 पदं रिक्त आहेत त्या संदर्भातही लवकरात लवकर बोर्डाने निर्णय घेणं या संदर्भात चर्चा प्रलंबित होती। ती पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, परंतु जी लोक स्वतः माजी मुख्यमंत्री झाली आहेत ज्यांना विधिमंडळ अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी, विधानसभा अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी, त्यांनीच जर का असे बिनबुडाचे आरोप केले तर त्याचा हेतू काय आहे हे आपल्या सर्वांना स्पष्ट समजलं असेल। तर मूळ आक्षेप हा आहे की 3 days प्रायर टू द वर्डिक्ट तुम्ही जे भेटलात दॅट इज व्हायोलेशन ऑफ द ऍक्ट। मी आज सकाळी मुंबई एअरपोर्टच्या विमानतळाच्या VIP लाऊंजमध्ये जयंत पाटील आणि अनिल देसाईंना भेटलो, मग ते पण हेतुपुरस्पर होतं का? माझी भेट झाली, तिकडे भेट झाल्यावर चर्चा होते। गेल्या वर्षभरात शिवसेनेच्या ज्या आमदारांवरती अपात्रतेची याचिका दाखल आहे त्यापैकी एकही मला भेटला नाही का? मला प्रत्येक आठवड्यात अनेक सुनील प्रभू येऊन भेटले आहेत, मला अजय चौधरी येऊन भेटले आहेत, मला अनेक लोक येऊन भेटले आहेत, म्हणजे मी या कोणालाच भेटायचं नाही का? आणि प्रश्न 3 किंवा 5 दिवसाचा नाही आहे। मी आपल्याला सांगितलं माझी बैठक ही 3 जानेवारीसाठी नियोजित होती, परंतु माझी प्रकृती बरोबर नसल्यामुळे ती मला पुढे ढकलायला लागली। मग जर का आज कुठच्या महत्त्वाच्या कारणाने मी मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना कोणाला भेटलो किंवा विधिमंडळातील सदस्यांवर ज्यांच्यावर याचिका चालू आहे त्यांनी जर माझी भेट घेतली काही महत्त्वाच्या कारणासाठी तर ह्याचा अर्थ मी त्यांना भेटू नये असा होतो का? ज्या वेळापत्रकामध्ये वेळापत्रकाचं सुनावणी होती त्या वेळापत्रकात तुम्ही बदल केला, उलट साक्षीसाठी सुद्धा आधीचा काळ तुम्ही ठाकरे गटाला दिला होता, तरीही अर्थ काय वाटतं पुढच्या वेळी? मी आपल्याला सांगितलं की आरोप जेव्हा बिनबुडाचे आरोप होतात त्यावेळेला ते केवळ जो व्यक्ती निर्णय घेत असतो त्या व्यक्तीच्या निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव टाकण्यासाठी, दबाव टाकण्यासाठी असे आरोप केले जातात। पण आपल्या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्या जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की मी जो निर्णय घेणार आहे तो संविधानाच्या तरतुदीच्या आधारावरती, 1986चे जे नियम आहेत त्याच्या आधारावरती आणि विधिमंडळाचे जे पायंडे आहेत, जे प्रथा परंपरा आहेत त्या सर्वांचा विचार करून अत्यंत लीगली सस्टेनेबल निर्णय मी घेईन ज्यातून या राज्याच्या जनतेला न्याय मिळेल। उद्याचा निर्णय देणार आहे तो कशा स्वरूपाचा असेल सर? सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांची जी रद्द झालेली आमदारकी होती ती पुन्हा आता बहाल करण्यात येईल का?
नाही, या संदर्भातली माझ्याकडे अजून काही एक माहिती आली नाही आहे. ती माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याचा संपूर्ण अभ्यास करून मी निर्णय घेईन. मग माझी सकाळची भेट जी झाली ती संशयास्पद वाटत नाही का आपल्याला? ते तुमच्या विरोधात पुन्हा कोर्टात गेलेले नाही, कोर्टात जायचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण मला तरी आजपर्यंत असं झालं नव्हतं कोर्टात गेले आणि दुसऱ्या तासाला सर्व्हिस झाली. म्हणजे सर्व्हिस करून कोर्टात जाऊन काय दबाव पडणार नाही आहे माझ्यावर. माझी बाजू ही अत्यंत मी जे कार्य करत आहे ते अत्यंत कायदेशीररित्या योग्य आहे. कुठेही कायद्याच्या तरतुदींची मोडतोड झालेली नाही आहे आणि निश्चितपणे माझा निर्णय हा कायद्याला धरूनच असेल. लागेल का आणि पुढच्या किती वाजता असेल, कशा स्वरूपाने तुम्ही तो वाचन करणार आहात? निकाल हा निश्चितपणे आपण दिलेला वेळ मर्यादेतच घेऊ. संध्याकाळी 4 वाजता की दुपारी 12 वाजता का? त्या संदर्भात आता मी कार्यालयात गेल्यानंतर निर्णय घेईन. सर, हिंदी में जानना चाहेंगे, जिस प्रकार उद्धव ठाकरे ग्रुप ने फिर एक बार सुप्रीम कोर्ट का दरवाजा खटखटाया और गंभीर स्वरूप के आरोप आप पर किए हुए हैं, क्या जवाब देंगे आप? देखिए, जब ऐसे आरोप जिनमें कोई तथ्य नहीं रहता है वो किए जाते हैं तब उसका हेतु एक ही होता है, निर्णय प्रक्रिया पर दबाव डालना. और मैं समझता हूँ जो व्यक्ति भूतपूर्व मुख्यमंत्री रहा है उसे तो मालूम होना चाहिए विधानसभा अध्यक्ष का कार्य क्या रहता है, उनकी जिम्मेदारियां क्या रहती है. विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री दोनों विधिमंडल बोर्ड के सदस्य रहते हैं. कुछ महत्वपूर्ण निर्णय विधिमंडल के बारे में लेने होते हैं तब दोनों में चर्चा अपेक्षित होती है. विधानसभा का अध्यक्ष होते हुए मैं अपने विधानसभा क्षेत्र का विधायक भी हूँ. मेरी जिम्मेदारी वहाँ के प्रश्न सुलझाना भी है और साथ ही राज्य के अनेक विषयों पर विधिमंडल के विधानसभा के अध्यक्ष और कार्यकारी मंडल यानी एग्जीक्यूटिव के जो मुखिया होते हैं, मुख्यमंत्री, उनमें चर्चा होना स्वाभाविक है और ज़रूरी है. मैं आपको बताना चाहता हूं कि मेरी आदरणीय मुख्यमंत्री जी के साथ अनेक विषयों पर चर्चा करने के लिए मुलाकात भेंट ये 3 जनवरी के लिए नियोजित थी, लेकिन 3 जनवरी को मेरी तबीयत खराब होने के कारण, मुझे इन्फ्लुएंजा का वायरल होने के कारण मैं उन्हें मिल नहीं पाया. और 3-4 दिन के बाद जब मेरी तबीयत सुधर गई तब कुछ महत्वपूर्ण विषय पर त्वरित चर्चा करना बहुत ही ज़रूरी था. इसीलिए हमने उनसे मुलाकात की और उसमें हमारे कुलाबा विधानसभा के कस्परेट कुलाबा कनेक्टर के विषय में चर्चा करना आवश्यक था. हमारा कंक्रीट के रोड्स जो है, जो भी यूडी के अंडर आते हैं, उस विषय में भी मुझे चर्चा करनी थी. और विधिमंडल के बोर्ड के कॉन्ट्रैक्टेड एम्प्लॉयज़ को परमानेंट करने के विषय में और परमानेंट पोजीशंस भरने के विषय में एक महत्वपूर्ण निर्णय लेना था, जिसके बारे में भी उनसे चर्चा प्रलंबित थी. और ऐसे कारणों की वजह से मुझे उन्हें मिलना पड़ा. अभी यदि विधानसभा के अध्यक्ष जब अपात्रता की याचिका के ऊपर सुनवाई कर रहे होते हैं या निर्णय लेने होते हैं, तब क्या उन्होंने अपने साल भर दूसरे कोई जिम्मेदारी निभानी नहीं है? तो मैं समझता हूँ आज सुबह जैसे मैं एयरपोर्ट पे था, मुझे गोवा जाना था विधिमंडल के कार्यक्रम के लिए. वीआईपी लाउंज में मेरी शिवसेना नेता अनिल देसाई और राष्ट्रवादी कांग्रेस के नेता जयंत पाटिल जी से मुलाकात हुई, चर्चा हुई. क्या इसका मतलब ये है कि निर्णय देने से एक दिन पहले मैंने उनसे मुलाकात की, यानी कुछ और विषय हुआ? मैं समझता हूँ भूतपूर्व मुख्यमंत्री एक जिम्मेदार व्यक्ति मैं उनको समझता हूँ और उनकी तरफ से जब ऐसे गैर जिम्मेदार बयान होते हैं, विशेष करके संवैधानिक पद पे बैठे हुए व्यक्ति के ऊपर हेतु परस्पर ऐसे आरोप करना, मैं समझता हूँ विधिमंडल का और संविधान का अवमान करने के जैसे है. कल निर्णय जो दिया जाएगा क्या स्वरूप होगा उसका, कितने बजे, किस तरह? निर्णय उचित समय में दिया जाएगा. जो समय दिया गया है उस समय में ये निर्णय लिया जाएगा. किस स्वरूप में होगा, ऑपरेटिव पार्ट होगा या पूरी ऑर्डर पड़ी जाएगी, इस बारे में मैं निर्णय लूँगा. लोकशाही मराठी ऐका
पहा, जागरूक रहा.